नमस्कार भावी शिक्षकांनो. भारतामध्ये शिक्षक म्हणून करिअर करण्यासाठी नेमक्या कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात ह्याच्या एका खास आणि सविस्तर विश्लेषणात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण हा अतिशय गुंतागुंतीचा वाटणारा विषय अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने उलगडणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरू करूया. आता सीटीट, टीआयट, नेट, सेट, बापरे, अशी ही भली मोठी नावांची यादी ऐकली की साहजिकच डोक्याचा अल्फाबेट सूप होतो, बरोबर? आणि इथेच उमेदवारांसमोर सर्वात मोठं आव्हान उभं राहतं, आपल्या करिअरच्या ध्येयानुसार नेमकी कोणती परीक्षा द्यायची. पण काळजी करू नका, हाच गोंधळ दूर करणं हेच तर आपलं आजचं मुख्य उद्दिष्ट आहे. आजच्या या सत्रात आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांवरून जाणार आहोत. ते म्हणजे शिक्षक करिअरचं प्रवेशद्वार, त्यानंतर पायाभूत पात्रता परीक्षा, सरकारी नोकरी कशी मिळवावी, उच्च शिक्षण आणि प्रशासनातील संधी, आणि शेवटी आपल्या करिअरचा अचूक मार्ग कसा आखावा. तर आपला पहिला टप्पा आहे शिक्षक करिअरचं प्रवेशद्वार. आणि इथूनच सुरुवात होते आपल्या दुसऱ्या टप्प्याची, फाउंडेशन म्हणजेच पायाभूत पात्रता परीक्षा. ठीक आहे, चला तर मग यात जरा सविस्तर लक्ष घालूया. इलिजिबिलिटी म्हणजेच पात्रता आणि रिक्रुटमेंट म्हणजेच भरती, या 2 शब्दांमधला फरक समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. बघा, पात्रता परीक्षा फक्त हे सिद्ध करतात की तुमच्याकडे शिक्षक होण्यासाठीची बेसिक क्षमता आहे. पण प्रत्यक्ष नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला भरती परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षा खूप स्पर्धात्मक असतात आणि याच तुम्हाला तुमची हवी ती नोकरी प्रत्यक्ष मिळवून देतात. आता यातला मुख्य फरक केंद्र आणि राज्य पातळीवर कसा असतो ते पाहूया. सीटीईटी ही परीक्षा सीबीएसई कडून घेतली जाते, जी केव्हीएस आणि एनव्हीएस सारख्या केंद्रीय शाळांसाठी लागते. दुसरीकडे टीईटी ही परीक्षा त्या राज्य सरकारांकडून घेतली जाते. जसं की महाराष्ट्रातील राज्य सरकारी शाळांमध्ये शिकवण्यासाठी महाटेट देणं गरजेचं असतं. अगदी सोपं आहे ना? आणि जर आपण सीटेटच्या परीक्षांकडे पाहिलं तर त्यांचं वर्गीकरण खूपच छान आणि सुस्पष्ट आहे. पेपर 1 हा 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच प्राथमिक स्तरासाठी असतो आणि पेपर 2 हा 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच माध्यमिक स्तरासाठी असतो. या स्पष्ट विभागणीमुळे भावी शिक्षकांना त्यांच्या आवडीच्या वयोगटानुसार योग्य तो पेपर निवडणं एकदम सोपं जातं. आता आपण वळूया तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, सरकारी शिक्षक नोकरी मिळवण्याचा प्रत्यक्ष प्रवास. बघा, जर तुम्हाला महाराष्ट्रात सरकारी नोकरी मिळवायची असेल तर टीएआयटी ही परीक्षा तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते. MSc पुणेद्वारे ही परीक्षा घेतली जाते. पण ह्या परीक्षेचं वेगळेपण काय आहे माहितीये? ती फक्त तुमच्या घोकंपट्टीवर किंवा तुम्हाला विषय किती माहितीये यावर अवलंबून नाहीये. तर ही परीक्षा तुमचा कल, तुमची बुद्धिमत्ता आणि तुमची प्रत्यक्ष शिकवण्याची हातोटी या सगळ्याचं अगदी बारकाईने मूल्यमापन करते. केंद्राच्या स्तरावर विचार केला तर केंद्रीय विद्यालयांमध्ये म्हणजेच केव्हीएसमध्ये भरती होण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था आहे. यात प्रामुख्याने 3 पदांसाठी भरती होते. PRT म्हणजे प्रायमरी टीचर, TGT म्हणजे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर आणि PGT म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर. तुम्ही कुठल्या पदासाठी इच्छुक आहात त्यानुसार तुम्हाला या परीक्षा द्याव्या लागतात. अगदी त्याचप्रमाणे ज्यांना देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्ली राज्य सरकारच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून रुजू व्हायचे त्यांच्यासाठी DSSB हा एकमेव आणि समर्पित मार्ग आहे. दिल्लीत नोकरी मिळवण्यासाठी ही परीक्षा क्लिअर करणं अनिवार्यच आहे. आपला पुढचा टप्पा आहे उच्च शिक्षण आणि प्रशासन. आणि इथून आपल्याला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजते, महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी असलेल्या नेट आणि सेट या 2 परीक्षांमधला फरक. नेट ही पूर्णपणे राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहे, जी तुम्हाला देशभरात कुठेही असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्र ठरवते. तर सेट ही त्याच धर्तीवर चालणारी राज्यस्तरीय परीक्षा आहे, जिचा उपयोग तुम्हाला त्या विशिष्ट राज्यापुरती पात्रता सिद्ध करण्यासाठी होतो. नेट परीक्षेची व्याप्ती आणि तिचं महत्त्व खरंच प्रचंड आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA कडून घेतली जाणारी ही परीक्षा तुम्हाला फक्त असिस्टंट प्रोफेसर बनवत नाही, तर ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजेच JRFचे दरवाजे सुद्धा तुमच्यासाठी उघडे करते. आणि विशेष म्हणजे ही परीक्षा तब्बल 80 पेक्षा जास्त विषयांमध्ये उपलब्ध आहे. विचार करा, संधी किती मोठी आहे. आता ज्यांना फक्त शिकवण्यातच नाही तर उच्च दर्जाच्या संशोधनात आणि अकॅडेमिक्सच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन स्वतःला झोकून द्यायचंय,
त्यांच्यासाठी नेट नंतरची अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे PhD एंट्रन्स एक्झाम. या क्षेत्रातील एक समर्पित करिअर घडवण्यासाठी हा एक अत्यंत निर्णायक टप्पा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षणाशी संबंधित परीक्षांचा अर्थ फक्त 4 भिंतींच्या आत वर्गात शिकवणे असा अजिबात नाही. जर तुम्हाला धोरणं ठरवण्यात आणि प्रशासकीय कामात रस असेल तर UPSC, EPFO, APFC यासारख्या परीक्षांमधून शैक्षणिक प्रशासनातील अत्यंत शक्तिशाली भूमिका तुम्हाला मिळवता येतात. हा एक अतिशय प्रभावशाली आणि वेगळा मार्ग आहे जो अनेकांना माहिती नसतो. चला तर मग आता वळूया आपल्या शेवटच्या टप्प्याकडे, करिअरचा अचूक मार्ग आखणे. हा जो करिअर मॅप मॅट्रिक्स आहे ना, हा तुमचा अंतिम दिशादर्शक आहे. तुम्ही तुमच्या ध्येयापासून मागे प्रवास करत योग्य परीक्षेची निवड करायला हवी. म्हणजे बघा, प्राथमिक शिक्षक व्हायचंय तर टेट किंवा सीटेट हवी. केंद्र सरकारी शिक्षक व्हायचंय तर CTET सोबत KVSची तयारी करा. कॉलेज प्रोफेसरसाठी नेट किंवा सेट आवश्यक आहे. महाराष्ट्रात शिक्षक व्हायचं असेल तर टाईटला पर्याय नाही, आणि संशोधनात जायचं असेल तर नेट आणि PhD हे तुमचं टार्गेट असायला हवं. अगदी क्रिस्टल क्लिअर, नाही का? शेवटी या संपूर्ण विश्लेषणाचं सार आपण एका वाक्यात नक्की सांगू शकतो. टीचिंग एक्झाम्स आर गेटवेज टू सिक्युअर, रिस्पेक्टेड अँड इम्पॅक्टफुल करिअर्स इन एज्युकेशन. म्हणजेच या सगळ्या परीक्षा शिक्षण क्षेत्रातील एका सुरक्षित, आदरणीय आणि प्रभावशाली करिअरची प्रवेशद्वारे आहेत. आणि मित्रांनो, हे फक्त नोकरी मिळवण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर उद्याच्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं भवितव्य याच प्रवेशद्वारातून जाणाऱ्या तुमच्यासारख्या भावी शिक्षकांच्या हातात आहे. हा विचारच किती भारी आणि प्रेरणादायी आहे, नाही का? आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.